विषय होता, कारण आपल्याकडे नोंदी नाही पण नंबर आहे. काही ठिकाणी वंशावळी आपल्याला अर्जदारांना त्या ठिकाणी ते दाखले देता आले. त्यांनी मागे एक तक्रार केली होती कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्याबद्दलची. आज त्या अर्जदार मी संभाजीनगरला बोलवले होते. वस्तुनिष्ठ माहिती आम्ही घेतली आणि वस्तुस्थिती बरोबर आहे की वैश्विक समितीने मान्य केलेली त्यांची जी त्यांचे जात प्रमाणपत्र मान्य केलेलं होतं ते उपविभागीय अधिकाऱ्यांनी अमान्य केलं. नंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी वंशवाद समितीचा निर्णय कायम केला. ऑक्टोबर 2025 पासनं तो प्रकरण कन्नड प्रांताकडे प्रलंबित होता. तर त्याचा मी आज आढावा घेतला आणि निश्चितपणे हे सांगायला हरकत नाही की अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेमुळं या प्रमाणपत्र देण्यामध्ये काही अडथळे तयार झाले होते. आज त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध कारवाईच्या सूचना विभाग आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि तरी आता बैठक होणार म्हणून काल परवाच ते जात प्रमाणपत्र द्यायला मंजुरी दिली होती. पण शेवटी कालावधी जो होता ऑक्टोबरपासून तर हा मे एंडला आपण आहोत, तर एवढा विलंब लागायला नको. अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये थोड्याफार फरकानं हा प्रश्न असेल असं वाटतं मला. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की काही सॅम्पल केसेस आपण करा प्रत्येक तालुक्यात जाऊन आपल्या जिल्ह्याच्या. कारण ही जी समिती आपण तयार केली होती गाव पातळीवर, मग त्यांना आपण सूचना दिल्या होत्या की दौंड्या द्या, लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिलेले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेलेत. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा त्यांचा जो आक्षेप आहे त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी ते SOP तयार केलं आहे. ते मी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्चपासून त्याला थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना देऊ इच्छितो. मी माझे कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती चर्चा झाली. त्यांची आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचं ठरवलं आहे आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे. ते आकडे माझ्याकडे आहे आणि साधारण त्याच्यामध्ये त्या गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी माग घेतलेले आहेत आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत की कोर्टाच्या प्रक्रियेनंतर ते माग घेण्यात येतील. काही प्रमुख मला वाटतं एक 60 गुन्हे राहतील त्या 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते. तर त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं काय विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झाला म्हणतो आपण, त्यातून मग काही बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ
पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत, ते मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आमचे आपले कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होती, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. आणि म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्याबाबतीत निर्णय होऊन जाईल. अशा या सगळ्या विषयाबद्दल माननीय जरांगे पाटील साहेबांनी जो मुद्दा, अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेत. शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे ही जेवढी त्यांची भूमिका, तीच भूमिका आमचीसुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे, त्यामुळं आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत, त्या राज्याच्या बाबतीमधली खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या. परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. पण जो सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाहीत, अर्ज येत नाहीत, तर हे असे अर्ज येत नाही, ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही, हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्ये काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्ह्याने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या, मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय जरांगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही अंशी कार्यवाही केलेली आहे. मी असं दावा करणार नाही की 100% कारवाई झालेली आहे, परंतु समाज बांधवांचा आदर करत त्यांनी जे या संदर्भात उचललेले जे पाऊल आहेत त्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. मागण्या मान्य करण्यामध्ये कुठलाही संकोच नाही, काही सरकारचं पुढे त्यासाठी पुढं मागं करण्याचा प्रश्न नाही आहे. तर मीच त्यांना विनंती करणार आहे की आणखीन सरकारच्या बाबतीत सरकारकडून काय भूमिका त्यांची अपेक्षित आहे ती जर आम्हाला समजली तर जे कामी आत्तापर्यंत केलेलं काम आणि त्यांनी आता मुद्दे उपस्थित ते करतील त्या संदर्भातलं काम आम्ही केलेली कार्यवाही आणखी त्याचं स्पष्टता मला या निवेदन देता येईल. नाही तर काय सुरुवातीला तशा प्रकारचा विचार मागणी नव्हती, पण अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन करता येईल का, कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करावा लागेल. त्याची मी लगेच काही भाष्य करू शकणार नाही. सातारा संस्थांचं गॅजेट GR काढण्याची मागणी आहे. नाही, सातारा संस्थांच्या सातारा गॅजेटबद्दल काय झालं आहे, आमच्या दृष्टीने हैदराबाद गॅजेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कंटेस्ट झालं.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला स्थगिती मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी विरुद्ध गेले, तिथं स्थगिती मिळाली नाही. आता एका बाजूला हे हैदराबाद गॅजेटचं आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करत असताना विधिन्याय न्याय विभागात सल्ला मिळालेला आहे की आता आपण जर सातारा गॅजेटची तयारी झालेली आहे, अभ्यास पूर्ण झालेला आहे, पण ते करताना उद्या एक गॅजेटच्यावरच उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू असताना आपण जर दुसरं गॅजेट प्रसिद्ध करायला गेलो तर एखाद वेळी मान्य न्यायालय काही वेगळी भूमिका घेऊ शकते का, आणि हे सुद्धा नुकसान आपण याला सुद्धा स्थगिती मिळेल अशी साधारण चर्चेमध्ये समोर आलेला मुद्दा आहे. म्हणून असं काही नाही की सातारा गॅजेटची अंमलबजावणी करणे शासनाची इच्छा नाही. मान्य पुलकुडवार जे विभाग आयुक्त होते पुण्याचे, त्यांनी विशेष अभ्यास केला आहे, आपली तयारी केलेली आहे. पण एकदा एक गॅजेटच्या संदर्भात हैदराबाद गॅजेटच आज न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, म्हणून आम्ही जरा या बाबतीमध्ये आपलं पुढे अडथळा येऊ नये यासाठी आम्ही शासन त्या बाबतीमध्ये एक सावध भूमिका घेतलेली आहे. कुणबी प्रमाणपत्र तर दिले जातात, मात्र कास्ट व्हॅलिडिटीमध्ये मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी सरकार नाही, आता कास्ट व्हॅलिडिटीमध्ये काय झालं की प्रमाणपत्र मिळतात, आपण मुद्दा बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. आता आपल्या राज्यात काय झालं आहे, कास्ट व्हॅलिडिटी समित्या ज्या आहेत त्यांना कॉन्स्टिट्युशनल पॉवर दिलेल्या आहे. मग त्या न्यायिक पॉवर त्यांना डायरेक्शन आपण देऊ शकत नाही, असं कायदा आहे. आपले अधिकारी नेमतो आपण तिथे. मी महसूल मंत्री असताना त्यावेळी मी एक प्रस्ताव केला होता की या कास्ट व्हॅलिडेशन समित्या बरखास्त करून टाकायची, त्याची आवश्यकता नाही आता आपल्याला. तर बऱ्याच राज्यांमध्ये थेट तहसीलदार अधिकार दिले गेलेले आहे. पण आपल्या एक राज्यात जुनं प्रकरण झालं होतं माधुरी जाधवचं काहीतरी असं की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आपण सरकारने ॲफिडेविट केलं होतं आम्ही अशा समित्या तयार करतो म्हणून. जुने प्रकरण आहे, त्यामुळे आपल्यावरती बंधन आलं. आता मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत परत एकदा आपण रिव्ह्यू ॲप्लिकेशन देऊन आता जी आवश्यकता राहिली समित्यांची अन्य राज्याप्रमाणे थेट पुन्हा तहसीलदारपर्यंतच ते अधिकार द्यावेत असा एक प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना तशी विनंती करणार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी जो विषय आहे हा काही निश्चित जात प्रमाणपत्र सगळ्याच बाबतीमध्ये आहे. बेसिकली आता मुलांचे ॲडमिशन्स आता आहेत किंवा जास्त काळ तो खरं म्हणजे जास्त तर आपल्या निवडणुकीकरता जास्त लागतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती वगैरे. आपल्याकडे त्याला जास्त महत्त्व आहे कास्ट व्हॅलिडिटी करता, आणि सरकारी नोकऱ्याकरता विशेष ते लागणार असतात. परंतु याची आवश्यकताच नाही असं माझं मत होतं. महसूल मंत्री असताना तो प्रयत्न केला, पण ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्याला बाधित होता म्हणून मी अभ्यास करतोय त्याच्यामध्ये. पण आता अन्य राज्य जर या पद्धतीने पुढे जाऊ शकतं तर आम्ही सुद्धा आता त्याची आवश्यकता राहिली नाही राज्याला. एक स्वतंत्र अर्ज जर मूव्ह केला सर्वोच्च न्यायालयामध्ये तसं ही समिती बरखास्त करून पुन्हा अधिकारी तहसीलदार देऊ शकतो का, हे आम्ही तपासून पाहतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी तशी विनंती केलेली आहे. जून महिन्यामध्ये ॲडमिशन होणार आहे, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना पूर्वी प्रमाणपत्र ते लागणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा दिली जात नाही, तर व्हॅलिडिटीचा सुद्धा वेळ लागतो. सरकार यासाठी काय तातडीने पावलं उचलणार आहे? नाही, आता पाहू ना, त्याला आपण त्याप्रमाणे जे मगाशी तुम्हाला जे पाटलांनी मला कन्नडच्या बाबतीमध्ये एक मुद्दा उपस्थित करता मी त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं बोलताना, म्हणून त्याची दखल घेऊन आपण ताबडतोब त्याचा आढावा घेतला. मी आज कन्नडचे प्रांत बोलवले होते, ते ज्या लोकांची व्हॅलिडिटी थांबवली होती त्यांना बोलवलं होतं. ते वस्तुस्थिती होती की अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावरती घडलं होतं. अशा मग सर्रासपणे व्हॅलिडिटी थांबल्या जातात का, तर ते मान्य विभागीय आयुक्तांना मी या सूचना केलेल्या आहेत की 2-3 वेळा आमच्या बैठका झाल्या आहेत, VC होतात राजभासारखे. पण या पार्श्वभूमीवर आता ज्या पुढच्या 15 दिवसामध्ये याच्यावर थोडं युद्ध पातळी काम करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे आपण म्हणता तो मुलांच्या ॲडमिशनचा मुद्दा आहे, तो आपल्याला त्यातून त्यांना कसं दिलासा देता येईल तो आमचा प्रयत्न राहील. या बाबतीमध्येच जरांगे पाटलांनी असं म्हटलं होतं की बाबा ह्या अधिकाऱ्यांना जर मुलं विचारायला गेले प्रमाणपत्र द्या, ते अधिकारी सांगतात की हे सगळं वरूनच थांबवले, वरून काही सूचना आलेल्या नाही, अशा पद्धतीचे उत्तर अधिकारी देतात, असं जरांगे पाटील. नाही, असं वरून कोणी काही सांगितलेलं नाही आहे. हा विनाकारणे गैरसमज झालेला आहे की वरून काय सांगितलेलं आहे. आता आपण 3 लाख जर दाखले दिलेले आहेत, आता वरून जर सांगितलं असं दाखले मिळाले असते. खाली जर यंत्रणेमध्ये, आता उदाहरणार्थ मी कृषी मंत्री असताना त्यावेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कुटुंबियांना आपण मदत देण्याकरता ज्यावेळी आम्ही प्रस्ताव मागवायचो त्यावेळी आमच्या अधिकारी मला सांगायचे की कागदपत्र पूर्तता झाली नाही, कागदपत्राची अपूर्तता आहे. मग मी तो निर्णय केला की त्याच्या कुटुंबात दुःखाची घटना आहे आणि तुम्ही अपेक्षा करता का, मग गावातलं पुरुष काय करतो. मग आम्ही कंपल्सरी
आता शेतकऱ्याच्या घरी जाऊन ती कागदपत्र पूर्तता करून घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. आता पण ते काम बहुतेक प्रकरणं वेगात निघाली, प्रलंबित काय फाशी झाली नाही. तर संवेदनशील पाहिजे यंत्रणा, तर त्या यंत्रणाच्या गावात आपण नेमलेल्या आहेत त्याला थोडंसं टास्क मास्टर म्हणून काम करावं लागेल. मी त्या मतदारसंघातील आमदार महोदयाने पत्रावरून विनंती केलेली आहे की तुमच्या मतदारसंघातील या कास्ट व्हॅलिडेशनमध्ये जे प्रमाणपत्र देण्याबद्दल तुम्ही शीघ्रगतीनं काय आढावा घेता, महिन्यात आढावा घ्या, लवकर त्याची कारवाई होईल पहा. आणि जर तुम्हाला वाटली अडचण काही तर मग यायचं अध्यक्ष म्हणून माझी संपर्क करा. वाटतं आमच्या आमदार मोदी लक्ष घालत आहेत, पण आणखीन मला वाटतं मी आणखीन त्यांच्याशी परत बोलेल की या विषयामध्ये आणखीन त्यांनी प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असेल त्यांना मी विनंती करणार आहे. तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात, त्यांच्या अनेक मागण्या आहेत, तुम्हाला त्या सर्व माहिती आहे, त्यामधल्या कुठल्या सोडवण्याच्या पर्यंत आलेल्या आहेत? मी आता गुन्हे माग घेण्यासंदर्भात मी तर सांगितलं 90% जवळ गुन्हे माग घेतलेले आहेत, पण काही गुन्हे इतके गंभीर स्वरूपाचे होते, एक दोन ठिकाणी घरं जाळली गेली वगैरे, त्यामध्ये आता काही कर्मचारी कमी करता येतील हा फक्त मुद्दा आहे. आता त्या न्याय व विधी व न्याय विभागाची चर्चा करून करू. नोंदीवरून थोडासा संभ्रम आहे. नेमक्या किती नोंदी शासनाने म्हणजे नोंद आढळलेली आहे? कोणी 58 लाख म्हणते, कोणी 14 लाख म्हणते, 12 लाख म्हणते. नेमका शासनाचा आकडा खरा किती आहे नोंदी? एकंदरीत पहिल्यापासून आतापर्यंतचा आहे की मग हा आंदोलनानंतर? 3 वर्षातला आहे का तो आपल्या पासूनचा? साधारण समिती स्थापन झाल्यापासून, म्हणजे आपण जेव्हा शिंदे समिती स्थापन केली, साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकूण नोंदी संख्या होती 49,878 आणि त्यात कुटुंबाची संख्या होती 3,08,898. 3,08,898 लोकांचे अर्ज प्राप्त झाले. पैकी 3,02,251 लोकांना दाखले मिळाले. नाकारल्या अर्ज संख्या 427 आहे. एकूण नोंद किती आढळल्या? 49,078. 49 या 3 वर्षामध्ये. आणि आपण समिती स्थापन झाल्यानंतर आमच्याकडून 61,230 प्रमाणपत्र देण्यात आले. म्हणजे मला वाटतं या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये आम्ही जे काय कार्यवाही करतोय, नवीन जे जी आर आम्ही काढला तो गॅसच्या स्तरावर की 26/2/26ला ती नवीन एसओपी तयार केला माझ्या सूचनेवरून कार्यपद्धती की याला किती कशी करता येईल आता गॅस संदर्भामध्ये. काही तुम्हाला म्हटलं तेव्हा आता काम सुरू केल्यामध्ये मी कसं होतं नगरपालिका संपल्यात. आता आम्ही याच्यात पूर्ण कॉन्सन्ट्रेट करतो. नवीन बघायचं म्हटलं की तुम्हाला वेळ द्या, मी 100% काम करून देतो तुमचं. ते आपण माझ्या सूचनेवरून एसओपी तयार केलं नवीन. 2 परिपत्र सुद्धा काढला आपण सगळ्या सचिवांना पत्र दिलं, त्याची मान्यता घेतली, आपण कारवाई सुरू केली. त्यानं सूचना केला कारवाई सुरू करा म्हणून. त्यात मी वाचून घ्या. सर 58 लाखाच्या नोंदीचा उल्लेख केला जातो वारंवार. 49 की 50? नाही, तो नोंदी आपण सगळ्या राज्याचा एकूण आकडा आपण शाळेत जातो. 49. त्यामध्ये जेवढ्या नोंदी आपण राज्यातून दिलेल्या आहेत त्यापैकी प्रामुख्यानं ही जी आपल्या मराठवाडा विभागातली जी आकडेवारी मी आपल्याला सांगितली, नाही राज्यभरातली आकडेवारी मराठवाड्याची किती आहे? 49. ती 53 लाख होती. परंतु मराठवाड्यामध्ये आतापर्यंत हे संपूर्ण राज्यामध्ये आत्तापर्यंत किती दाखले वितरित झाले आपल्याला सांगू मी. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेपासून म्हणजे 7/9/2023 पासून तर 19 मे 2026 अखेर राज्यामध्ये वितरित दाखले 12,96,000. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये वितरित दाखले जे आहेत ते 3,02,51 मग मी आकडा सांगितलं. 3,02,251 आणि माझी अध्यक्षीय उपसमिती गठीत केल्यानंतर 61,230. आता 961 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 830 गुन्हे मागे घेण्याची शिफारस आहे. आणि गुन्हे जे मागच घेऊ शकत नाही आपण या 961 मध्ये असे 64. अशा पद्धतीने तो सरकारच्या करता तो आमच्या दैनंदिन आम्ही आढावा घेतोच त्याचा ना.
हा हैदराबाद गॅजेटनुसार किती नोंदी सापडल्या? 61,000. हैदराबाद गॅजेट प्रमाणे 61,000 दाखल. आकडेवारीनं अजून संभ्रम आहे की राज्यभरामध्ये नेमका किती आकडा आणि मराठवाड्यामध्ये किती आकडा सांगितलं आकडा- तुम्हाला म्हणजे येते सांगितलं दाखल तुम्हाला. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून एकंदरीत राज्यभरामध्ये किती नोंदी सापडल्या आणि मी मराठवाड्यात तुम्हाला किती दिलं ना त्यात ते ना आम्ही चर्चा सुरू करतो बरं काय. त्याची काय होईल मग तुमचं चलून जाताना काम. साहेब जरांगे पाटील 8 दिवसापूर्वी असं म्हणाले की हैदराबाद गॅजेटनुसार फक्त 328 प्रमाणपत्र वितरित होते. नाही आता आकडेवारी तुम्ही सांगितली त्यांना माझ्यासमोर जे आहे 64,000. 61,000. पण ते सुद्धा काही जिल्ह्यामध्ये थोडं काम कमी आहे. म्हणजे धाराशिवमध्ये काम कमी आहे, परभणी हिंगोलीमध्ये काम कमी आहे. मॅक्झिमम काम बीड जिल्ह्यात झालेलं आहे. आता ती चर्चा लागली तर आम्हाला चर्चा करून द्यायची आहे ना. म्हणजे काय होईल ते गैरसमज संभ्रम म्हणते तर ते राहायला नको कोण. माझं पहिलंच म्हणणं आहे हां बोल. माहिती होती. आत्तापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलनात. हे आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडल्यात किती? हां ती आकडेवारी येतात माझ्याकडे. पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख दाखल शिंदे दिले. समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्यात, त्याच्या आधी नोंदी त्या शोधलेल्या त्या समिती शिफारशीतून 12 लाख दाखले दिले. नाही दाखले नाही म्हणत. आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात? हॅलो मी 58 लाख म्हणतोय. हॅलो शिंदे समितीचा मी मीडियात बोलताना म्हणलं की 12 लाख केले. ना मी त्यांचा तिथं जाऊन शिंदे गैरसमज समिती काढू. याचा अर्थ मग मी 58 मराठा लाख नाहीत का? हां ही ओके का. कारण आम्ही घोकवितोय 58 लाख Total का? महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. म्हणजे त्याच्यावर आपल्याला राज्यभरातला, हा. खुलासा करता येईल. बरं शिंदे समितीने किती शोधले? शिंदे समितीने किती शोधले? हां त्याकडे अभ्यास करायची किती. बरं ठीक. हो ओके बरं. शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत ते आणि final आहे. त्याच्यामध्ये हा आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर ही कंटिन्युअस प्रोसेस होती. पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्यात त्याच्यातले काही दाखले गुरी गेलेले आहेत पूर्वी. आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले इतर राज्यामध्ये. हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत असं म्हणजे हा बरोबर. या सर्व 58 लाख. आणखीन कन्फ्युजन नको साहेब. मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो. हां. कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा तर समाजाला कळाना काय चाललंय. 58 लाखच आहे ना मग. निघल्या फायनल झाल्या. आता बदल नाही होणार. बदल नाही. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाहीत. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाहीत? नाही 58 लाखामध्ये सुद्धा काही लगा प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहे. ते आकडा माझ्याकडे नाही आता. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याच्या लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडून आपण नंतर जी काय रेकॉर्ड माहिती आहे तुमच्या फैलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं. पण ते रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला. रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारनं. सरकारने काय फसवणूक केली आमची आत्ता मधल्या काळात. त्यांनी ते अपलोड केल्या होत्या ते उडून टाकले. पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय, मीडिया समोर. डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय माहिती. सरकारला कशाला आणि मग पुढे गेले. मग आता ते आपण 58 लाख रेकॉर्डर नोंदी आहे ते आपण केलेल्या. मराठीतून लिहिलेले उडवल्या. मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं तर मराठीत टाकलं होतं. माझं नाव आहे तर मला वाचता येणार ना. मोडी कुठं वाचता येते? नाही हे माझा तुम्ही असं काही सरकार करत नाही. शेवटी जे सरकारने मग आमच्या हातात थोडी यंत्रणा आहे साहेब. असं कसं? तुम्हाला आम्ही जवळ धरतो. तुम्ही उली दिली समाजाकडून बोलू लागा. खरं तरी बोलू लागा. खोटं म्हणतच नाहीत आम्ही. असं नाही मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही उडीले.
तुमच्या आता माझं जास्त माहीत असेल सांगा वरती दुसरा आम्ही पाहिजे. न्यायमूर्ती शिंदे साहेबांना फोन लावा, त्यांना घेऊन आपल्याला आणखी त्यांची माहिती व्हॅलिडेट करून घेऊ परत. मी वाशीत होतो, वाशीला मुंबईला. त्या दिवशी दिलेलं आहे सुमंत भांगे, भूषण गगराणी, बरं हां दीपक केसरकर साहेब, मंगल प्रभात लोढा साहेब आणि आणखीन 10-12 मंत्री होते. सगळ्याचे आता नाव घेत बसण्यापेक्षा त्यांनी मला वाशीत दिली. नोंदी सापडल्यात किती? कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी. आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही, म्हणजे असं काही नाही की सापडणार आहेत असं नाही. हे पुणे विभागातल्या 6,07,000, हे नाशिक विभागातले 7,91,000, ते छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले ते 32,000 मराठवाड्यात सापडलेले. अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000, एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले. हे तुम्ही सरकारनं मला दिलंय बरोबर. प्रोसिडिंग, हे तुम्ही दिलंय, माझं नाही. हे तुम्ही दिलंय. माझं म्हणणं ह्या नोंदी कुठे गेल्या? आता तुम्ही काय म्हणताय आम्ही स्कॅन केल्या आता नमस्कार 31 लाख सांगा. 31 लाख दिलो आहेत आपण. 57 लाख मध्ये शोधला आपण ना 58 ह्या कुठे गेल्या? बरं मी परत एकदा विचारलं, हे झालं ना क्लिअर. आता 57 लाख आहेत, हे क्लिअर झाला विषय. मी पुन्हा एकदा विचारलं सरकारला, म्हणजे विखे पाटील साहेबालाच विचारलं सरकारला म्हणण्यापेक्षा. मला विखे पाटील साहेबांना आणून दिलं 58 लाख नोंदी, आढळलेल्या नोंदी. हे मी हॉस्पिटलला असताना मला विखे पाटील साहेबांना आणून दिले 58 लाख नोंदी. स्कॅन किती केल्या? 58,18,000. 58,18,000. संकेतस्थळावर किती येतात? 58,15,000. काय चुकीचं बोलत आम्ही? बरं मी जरंगे पण सांगू मिनटं फोन देऊ. काय चुकीचं एक देतो, एक मिनटं, एक मिनटं देतो, 2 मिनटं बोलून घ्या. म्हणजे त्यांचं काही समजलं न्यायमूर्ती शिंदे त्यांनी दिलेलं आहे. कसं हॅलो, आहे असं 57 लाख दिसतात आहे, पण एका घरामध्ये शाळेला, कॉलेजला, नोकरीला 5 दाखले आहेत. मग कशा नोंदी येते? ते काही लोकांना 15 नोंदी घेतात वर्षाला. नमस्कार. असं ते 57 लाख 57 लाख इंडिव्हिज्युअल नाही. त्या लोकांना देऊ शकतो. म्हटलं ते असू द्या ना, नावं द्या ना आम्हाला. हां, नावं द्या आम्हाला. ते किती लोकांचे असू द्या, जे 58 लाख लोकांचे नाव सहित यादी द्या. आम्ही मराठ्यांना फोन करून सांगतो तुझी निघले म्हणून नाव. नोंदी 57 लाख लोक येते. तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायची तुमची भाषा. तुम्हाला आंदोलन आलं की हा साहेब. ते मी माझं मनचं नाही ना बोलत. केसेसचं लिहून दिलेलं ते सगळं आहे आमच्याजवळ, फक्त आम्ही बाहेर काढी ना का वेळ आलं काढू. हां हे सरकारचीच फाईल आहे, ते त्यांनीच दिलेले. बरोबर. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ. हां म्हणजे एका ते लिहून माणसाला दिले, सह्या करून दिल्या, भांगे. देऊ शकतात. सह्या करून दिले. किती वर्ष दम काढायचा आम्ही? याचा आता ते 58 लाख लोक असू शकत नाही. ही सगळे सोयरीच्या अधिसूचना काढलेली, तिचं काय? एकीकडून बरं ओके ओके. तिथं जिथं लागून तिथं घेतो. त्यांचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर देतो मी लिखी. बरं बरं बरं. म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक ते 57 लाखांमध्ये मधले आहेत. ओके ओके. असली समिती ना असला जे जास्त का कुठं काहीतरी घुमवायला लागलात लोकाला राव. बरं बरं ओके ओके. असं नसतं चालत. नाही जमणार तुमचं माझं सगळं. मला मी उपोषण करणार. चल बरं बरं बरं. निघा, जा तुम्ही बी सुखासुखी. ओके तुम्ही ओके. माझ्या समाजाचे करू द्या मला उपोषण. जा. बरं ओके ओके थँक्यू. त्या नोंदी ज्या आहेत ना इंडिव्हिज्युअल नाही आहेत. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे न्यायमूर्ती तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहे. शोधल्या कशाला म्हणून मग? ते 12 लाख नाही शोधल्या, नोंद शोधल्या त्यांनी, पण ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. माझ्या नावावर समजून घ्या 20 नोंदी आहेत. तेव्हा मला डाटा देतो तुम्हाला डाटा. मी तर तुम्हाला दवाखान्यातच मागितला होता, तुम्ही दिला नाही आणखी.
आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं होतं मला 58 लाख नोंदीचा डाटा द्या. हा तर तुम्हाला मग त्याच वेळेस दवाखान्यात 15 दिवस सांगितलं. जमिलं का सगळं टोटल टाळतो. गाववाईज देतो, तालुका वाईज देतो, काय जिल्हा वाईज होतं देतो. काय होतं साहेब, आमच्या मुलावर घाव येतो वेळेवर, असं होतं. आणि काय होतं ते नाही, पण ही अधिकारी फसवणूक तुम्ही करणार नाही मी तुमची, लक्षात नाही घ्या. तुम्हाला म्हणतच नाही मी. हे तुम्ही मी आज तुम्ही जे- इथं आलात, आम्ही तुम्हाला म्हणणारच नाही, त्यांना नाही तुम्हाला नाही. आम्ही जी रिअल परिस्थिती ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी हे मंत्र्यांच्या पुढं पुढं यांना करावंच लागतं, नाविलाजे. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ, तुम्ही म्हणले की चल असं 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 आहे, ते म्हणतो हो असं असं झालं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली तुम्ही, म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहेत. मग तुम्हाला जर दिलंय 58 लाखाचा म्हणजे डाटा तुम्हाला दिला टोटल, की 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्या दाखले मिळाले, तालुकाने दाखले तुम्हाला यादी करून दिली, चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 58 लाखाचे नावं आम्हाला द्या, देतो ना. आम्ही आमच्या नाही, फोन 58 लाख नाव, 58 लाख नावं नाही माझी. आहेत नोंदीच 58 लाख राज्यात निघाल्यात. नाही नाही, त्या नोंदी निघाल्या पण एका जणावर 10 नोंदी आहेत. नाही नाही पाटील एक साहेब पण म्हणजे नाही. साहेब म्हणतात की म्हणजे माझं जे आहे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्री नाही बाबा, सापडलं, एक सगळे शाळेत मुली सापडलं. मी सांगतो नाही. तर माझं 3 आम्ही ठिकाणी नाव 3दा विचारलं, जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी, मी सुद्धा, की नोंदी किती निघाल्यात हे खरं खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तर आम्ही मान्य करू, 58 लाख नाही, म्हणले तरी पण मान्य माझी करू. विनंती काय पडली, आपण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस, 54 लाख होते. गेली इकडं थोडा गैरसमज झाला. नाही गैरसमजच सगळ्या नाही येतो. 57 आता लाख, प्रोसिडिंग 57 लाख दाखवतो, नावं मग दाखवलं तुम्हाला ती मी काय म्हणतो नाव पाटील, आता माझी आपलं विनंती की सापडलं. तो आपल्याला सगळ्या रेकॉर्ड 57 लाख खात्यातून प्रोड्यूस करून देतो ना, ते बायफर्केशन करू. 57 लाख नाही ना, तुम्ही असं करून करून गेले ना 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला, ते सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या, तर सरकार मागणीत काय लिहितं लेखानं, सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. मागण्या 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला, मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का, तर सरकार काय म्हणतं, राज्यात आत्तापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळल्याला सरकार म्हणते. मी किती म्हणतोय, त्याच्यापैकी 37 लाख कुणबी प्रमाणाचं वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणते आता इथली इथंच आहे. आता नाही, ते नाही, म्हणते नाही. त्याचे छटून 12 लाख झाले, आणि इथं नाही, म्हणते मग- 39 लाख वाटले. म्हणून कसं 12 राव? लाख 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं तरी म्हटलंय, तर 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही ते अर्जाचे. एका माणसाने 20 नोंदी असू शकतात, 10 असू शकतात. पण माझी विनंती काय, तुम्हाला टोटल टाटा बाटल्या म्हणते तो काढून, जिल्हानी आहे, तालुक्याने आहे, गाव नाही. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा का पाटील बहुतेक अध्यक्ष होते, बहुतेक मला आठवण अध्यक्ष नाही. होते. तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना, सचिवांना विचारलं खऱ्या नोंदी किती सापडल्या, संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3च लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही, पण तुम्ही 54 लाख म्हणून नको, हे आकडा लय मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी ह्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख, हे त्यांनी लिहिलं आम्ही नाही, आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. नाही आपलं हे समजलं. शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाखपैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं दाखल्याचं वाटप झालेलं आहे. राहिले 10 थोडेफार शिल्लक राहिले ते आता ते का नोंदी 58 लाख शिंदे समितीच्या स्थापन आणि वितरित दाखले 31 लाख आहे पूर्ण राज्याचं. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे ही जी आहेत, शिंदे समितीपूर्वी 27 अर्ज होते, शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी अर्ज वितरित केले, आणि आपण उपसमिती तर 61,000 झाले. 39 लाख पहिल्या 58 लाखमध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो, मला थोडी वेळ दिला आजचा दिवस मी लोक बसवतो सगळ्या यादी काढतो मी माझ्या जाणून देतो. नाही, आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना, म्हणजे काम चालू आहे? हो, कुठलंच काम थांबलेलं नाही आहे. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. नाही आता 61,000 पण दिलेत आम्ही. गॅजेटनुसार नाही देऊ हो शकत. गॅजेट बरोबर दिले. 308 सापडले, कसे दिले माझं हे दाखवा. 300 आता आजचं उदाहरण कन्नड दिलं ना आपल्याला. मी सांगतो. मनशेवाडीचं कन्नडचं उदाहरण आज दिलं तर अधिकारी घेत नव्हते. कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केली दाखले त्यांनी कन्नडचे, त्या काय नव्हतं हरदेचं. तर म्हटलं तर वैश्वाडी नाही देत नव्हते ते. देत नव्हते ते. पण ती नोंद आहे गॅजेटनुसार नाही ती. त्यावेळी आता सस्पेंड करायची बाकी ठेवलं जातं. गॅजेटनुसार आपलं SOP आपलं काय सांगतोय जे आर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. आपल्या गॅजेटनुसार दिलेत किती 61,000 नाहीत.
ते वेळ का लागला? हैदराबाद गॅजेटमध्ये आपला नंबर आहे 1000, 500, त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक आपले अधिकाऱ्यांचं म्हणणं मी आपल्याला अनेक वेळा बोललो की अर्ज येत नाही लोकांना. अशी एक बाजूला अधिकारी सांगतो. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना अरे तुम्ही घरोघर जा, लोकांच्या घरी दाखले मागा, तुम्ही त्यांच्या त्यांना सांगा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला. इथे सदस्य समिती केली ती. मी स्वतः आमदार महोदयाने विनंती केली. आता मी तर प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपपर्यंत विनंती केली की तुम्ही तुमच्या तालुक्यात मिटिंग घेता, महिन्याला आढावा घेत जा, पुढे अडचण वाटली तर मला सांगत जा, आम्ही प्रयत्न करू. आता पुढं पाठी प्रयत्न कमी पडलो असं नाही आहे. केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोललेलो नाही आहे, बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही, कसा आहे गैरसमज? मला सांगा, तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत. तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले, तुम्ही म्हणतात 61,000 निघाले. हां, तुमचे आयुक्त म्हणतात ना. अहो ह्या नोंदी साहेब हे कोणचे दिलेत मी सांगतो तुम्हाला कोणचे दिले ती जुने. नाही ऐका तुम्ही, ऐका थोडं ऐका तुम्ही पण, आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर. मी असं पण नाही, हे आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना, त्यालाच गॅजेट नाव टाकल्यावर. अहो मी सांगतो तुम्हाला, गॅजेटनुसार जे मराठवाड्यात दिलेत का, पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले तर गॅजेट नाव टाकले काय? येडं समजता का काय तुम्ही आम्हाला? राव असं नाही ना. हे तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्यूज करतात आणि आम्हाला काय करतात ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. का वाटला? की दिले असतील. अहो समान आडनावर राहिले समजा. आता आमची भावकी आहे. तोच तो हरदेचा विषय तो आणि कन्नडचा. हैदराबाद गॅजेटप्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे तर त्यांच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गॅजेटप्रमाणेच वंशावळी काढली आपण ती हरदेंची. कन्नडची आपण जी तक्रार केली होती म्हणून त्याचा डिटेल आढावा लक्षात आला की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडिटी नाहीत. त्यांची आपल्या सहित होतो मी व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या, आणि गॅजेटनुसार वाटप बी नाही. आपला गैरसमज कसं आहे, आता अमरावती भागामध्ये जवळजवळ 23 लाख नोंदी आहेत. 100% अमरावती 100% कुणबी आहे ना, म्हणून ते 23 लाखाकडे दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सही कुणबीच आहेत ना, म्हणजे या 58 लाखापैकी. तसं नाही आहे साहेब. पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा, कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या. तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या, त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्याच, पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे, ते आपला आता आपल्यामध्ये तो थोडा समजा आहे. समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं, पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं अमक्यावर, पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली, तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय. ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. ही जी आकडेवारी आहे ना, 23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झाले. की 58 लाखामधलेच लोक आहे 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत एवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे तर सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही. आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळेल की नाही, नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे. इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण जो मागे आकडा सांगितलं होतं आपल्या फाईलमध्ये होतो. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात त्यांना दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना, आणून मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, ही यादी आपल्याला हरकत नाही पाहायला. आम्ही तर मागत होतोच तुम्हाला, लगेच देतो तुम्हाला. काही गव्हर्नमेंट रेकॉर्ड येते. आम्हाला रेकॉर्डवर आपण जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला आपल्याला. 2-3 कामं करा. 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणते प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फक्त. आता
तर ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झालंय असं म्हणतो फाईलमध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणता तर तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झालंय म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली. 38 मध्ये 32 लाख नाही वाटप झालंय 39 लाखाचं त्यांनी फाईलमध्ये म्हटलंय. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू, आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले. वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ठीक आहे ते आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी, त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले, त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली, घेते तर घेते नाही तर नाही घेणार. त्यांची इच्छेप्रमाणे. हां त्यांची इच्छा, आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी द्या, अधिकारी द्यायला तयार नाही आहे. हा विषय संपला. नंबर 1, हैदराबाद गॅजेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना त्यात काही बऱ्याच अडचणी आल्यात. आपल्याशी मी अनेक बोललो त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं त्या कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं ते दिसतंय खाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे, फार कमी वेग आहे. कारण असताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण फेब्रुवारीमध्ये एक यशस्वी तयार केलं तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या नवीन आयुक्तांनी याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं ते मला म्हटले. आता ही मोर ॲक्टिव्ह तरी काय केलं म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला ते दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबादप्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे आहे यवतमाळमध्ये आहे म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारीच आहे ना असं काही नाकारता येईल तुम्हाला. कमिशनर ते जे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकत. मी आता शोकास काढले आवडले अधिकाऱ्यांना की काढली कसंच करता येत नाही. त्याची एकदा तुमची एकदा वंशवळी सापडलेली तुम्हाला हिंगोली असो यवतमाळ असो तर ते डझंट मॅटर कोणत्या गावात आहे तो आहे ना काय रेकॉर्डवर त्याची इश्यू केली पाहिजे ती. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोडं आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले त्यांनी आता मागच्या आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं त्याच्यात मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल. तर त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला. तर तो मला वाटतं पुढच्या 1-4-5 महिने कमिशनरना वेळ देईल मी स्वतः परत पाहतो एकदा आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. एवढं समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद वाटेल जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचं आपण बायफर्केशन पाहिजे ते तुम्हाला देतो म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिकायत देतो आम्ही. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना तुम्ही आजच ती घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो तयार आहे आपल्याकडे. दिलं तेच रेकॉर्डर पाटील तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो पण ते निश्चितपणे त्याला कुठं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज सांगतो मी काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालं आहे आता तो प्रस्ताव तयार झाला आपला. पुलकुडावर जे कमिशनर पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र आम्ही सगळ्यांनी केलं. काय झालं आहे की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवानं आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीला ना उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली ती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे. म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येते याचा आपण सातारा गॅजेट आणलं तर यालाही कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही काय दुसरं काढलं. नाही मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां सरकारने सांगा ना
आता तो काय आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी पाटील, लेखी आहेत ना, चौऱ्या- रेकॉर्ड आहे, दस्तावेज आहे. साहेब असं कसं बोलतात? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज, आमचं पण ऐका आता, तुमचं ऐकलं नाही, नाही. ऐकून मी तुमचा तुम्ही तुम्ही 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर, तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज आहे हैदराबाद गॅजेटचा, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांनीच आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणं काय कोर्टात? नाही ते आपण जे औन म्हणलात ना, औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली त्याची. सगळे बनवा बनवी. नाही असं नाही पडलं तर आपला नाही, मी तुम्हाला दुखवत नाहीये, दुखवायचं असं नाही. भाषे मी वेगळंच बोलतोय, मला तुम्हाला दोघायला दुखवायचं नाही. तो माझी विनंती काय तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा, मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका. तुम्ही बसले आमच्या संग लय झालं, लांबून का म्हणत नुसतं मी आहे तो आहे मागं, तुम्हाला काय जाऊ तिकडे काय, तुम्हाला वर्गडीचे ना, मला वर्गडीचे वर्गडत जाऊ दे, समाजात तरी खाल्लं ना. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना, नाही तर ते तर प्रामाणिक असते तर आतापर्यंत हैदराबाद काय तर स्टे मिळून गेला असता, सुप्रीम कोर्ट मिळून गेला असता. आपण मुद्दा कसं 54 लोक मिळाला, ते 94चा विषयच वेगळा आहे. मग त्याचं जोडण हे जमत नाही का? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल आयोगाचा 54 काय संबंधी? त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव, आता याचा प्रश्न आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना, आता सत्तेवर कशाला आणलंय? माझं ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये. बरोबर त्यांनी आहे. धनगरांना धोका दिला, समजा आरक्षण देऊ, मराठ्याला देऊ, याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना. तुम्ही धोके द्यायला लागला, नाही मग करा 94 प्रमाणे, काय अडचण आहे? त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कोणी होत नाही का? काय अडचण आहे? 94 त्यांच्या जर 10 पोटजात येतं, आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94मध्ये ही चूक फार मोठी केली या लोकांनी पूर्वीच्या, आणि आज त्याचा प्रायश्चित आपण करतो. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा द्यायचा मुद्दा तयार झाला, स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो. आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं, म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं, त्यांचा आरक्षण आपलं करत जे आर झालं. सुद्धा सरकारनेच बनवलाय. आपला जे आर पण तर आपल्या सरकारनेच लोकांनी- बनवलाय. तुम्हीच बनवणार आहेत आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय, तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे, 2000च्या कायद्याचे, 1921ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी, 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला? म्हणलं तुम्ही त्या जे आरमध्ये घ्या साहेब, ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात, म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे, आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत, अपमानित नाही करत. मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही, सरकारी दस्तावेज निजामाचा आहे, शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राही केला जाणार नाही, असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने, इंग्रजाची, त्यांची कसं काय मान्य केली? हे बघा, हे तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त. तुम्ही करणार नाही करणार, सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे, सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय. त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून, 1994ला आधारच नाही ना जे आरला. आमच्या लेकराबद्दल एक वागता, दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही? भांडण येत आहे. तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून 10 महिने दिले साहेब, बुलशिक नाही 10, आज 10 महिने झाले. काय चुकीचं भांडतोय राव मी? तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आज भांडण, उद्या प्रेम बी करील ना. तुम्ही जर म्हणता भांडूच नको, तो आंदोलन बसू नको, उद्या माझ्या पोरात वाटलं होते 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्या नाही. एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले, अहो नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही, सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव, तुम्ही करता सस्पेंड, त्याला नाव सांगवतो. वरून डायरेक्ट सीएम ऑफिसून फोनाला सध्या थोडं थांब, सध्या थांब म्हणलं. ते बिचारायला नोकरी करायची, गेलं थांबून. अर्ज दाखवायचे का? तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत, मी तुम्हाला एकट्या म्हणतात अर्ज दाखव. मुख्यमंत्री असं फोन करतील. आता आपण मी ऑफिस म्हणतोय. ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे, कोणाचा फोन लावायचा? नाही असं अहो त्याचा झोका न जितबा देते ने, इथं तिथं नाही. सुळ्या बाबलीच्या काटेचे फडणवीस साहेब म्हणी. एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार आणा तुम्ही, नाचकांड आणा नाही तर कुणी आणा, उपसतच नाही तो काटा डबल. काय आहे पाटील, मी खोटं बोलत नाही, मी सत्यता सांगतोय तुम्हाला, तळतळीने सांगतोय, ऐका तुम्ही. पण मुख्यमंत्री आपण आक्षेप घेतात, त्यांचा त्याविषयी संबंधच नाहीये. त्यांचा नाहीच म्हणल्यावर तुम्हाला सांगतो का टप्पर आहे कोणाची याची.
नाही सांगू शकत हो. संबंधित असलं तर काय नाही सांगू शकत संबंध? अधिकारी बी नाही. आणि फडणवीस साहेबांनी विचारल्याशिवाय दम नाही कोणात काम करायची इथं रिअल आहे. मी काय दोष नाही द्यायचा तर मी त्याविषयी लाट साहेबा सांगितलं तुम्ही आमचं देऊन टाका. कशाला नाव ठेवता आम्ही? नाही म्हणून मी आपल्याला विनंती कशाला केली. ठेवू? मी एकदा मराठ्याला देऊन बघा ना म्हणा त्यांना. एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा. एकदा आतापर्यंत तुम्ही दिला ना सगळ्याला. एकदा मराठ्याला देऊन बघा. बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या तुम्ही तर द्या एकदा. हैदराबादचं गॅजेट आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला. बरोबर. देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. ते गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. अहो झाले 10 महिने. आता बाकी त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा काही वेळ होता. 10 काही महिने आता ऍडमिशन त्या- 50-60 लाख पोराची. नाही, तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ठीक आहे ते तुमचा आग्रह तुम्ही पण मी सगळे आकडे देतो तयार आहे ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. हा. समजा आता 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेतील, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेतील ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले तसं मी विदर्भाचं म्हटलं किंवा काही पश्चिम महाराज म्हटलं बरेच लोकांनी- जुन्यावर बोलूच नका. तुमच्या पाय पूर्वी- पोट तुम्ही नाही, जुन्यावर पूर्वी- बोलू नका हो. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात जुन्याचं काय काढतात ते कुणबीचं. ते नाही आम्ही एकच येत. आमचे रोज पोरी त्यांना देते त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात. तर पोरग ओपनचं बायको करून आणलेलं ओबीसी. पोरग कोणाचं? ओबीसीचं का ओपनचं? आमची जातच कळा ना मेळ लागा ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटायला टुक्कन मोडतोय. इकडून तिकडून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची पोरग ओपनचं. इकडची पोरगी तिकडे देवा तिकडे बाप ओबीसीचा. माय ओपन पोरग ओबीसी. यायचं लक्षात. आमच्या काळात काय लफडे कुठून ठेवलंय भाऊ तुम्ही? हे चुकीचं नाही. तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी सापडल्यात. शिंदे समितीनं त्या शोधल्यात. लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिटी द्या. बरं, 10 महिने झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर आम्ही पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅलिडिटी मिळाल्या मग हरकत काय? नाही आम्ही आमचं फोन करतो. नाही तो आपल्याला देतो आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही आम्ही फोन करतो. 58 लाख लोकांना तुमची बरोबर. नोंद निघाली म्हणजे- प्रमाणपत्र निघालं का व्हॅलिडिटी झाली हा, का असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या. त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅजेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे तो 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे जी सापडलेली शिंदे समिती. तिच्यातच फक्त वरच्याकडील तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅजेट प्रमाणे. म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली आणि तुम्ही त्या हैदराबाद गॅजेटला जोडू. आपण ते व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा यादी पाठवून व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1 नाही नाही पहिला सरळ- म्हणजे 58 सरळ तुम्हाला- लाखाचं बायफर्केशन पाटील तुम्हाला जिल्हा नियत देतो. ते झालं 58 लाख. ते विषय सोडून दिला आपण. आता आपण आणि- दुसऱ्या विषयात आलो होता आणि- हैदराबादच्या. हा, आणि हैदराबादला तुम्ही काय करा 90 आणि 1994चा जी JR काढले त्याची नियमावली लावा. कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असल्यानंतर देऊच ना आपण काय तर problem. मग हैदराबाद गॅजेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. हा, मग त्या याच्याप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं उडील कसं काय? हैदराबाद गॅजेटप्रमाणे पडलं आपण कारवाई करतोच आहे ना. नाही ना साहेब. एक बी निघत नाही म्हणतं तर. आता त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय एक पण म्हणतो निघत नाही म्हणतो. हे आजचं उदाहरण करण्याचं त्यासाठी दिलं की असे काही भानगडी गाव पातळी सुरू असतील तर मी स्वतः पर मागच्या वेळी धाराशिवला बरं आता तुम्हाला साताऱ्याचं त्या- विचारलं ते झाले 2 विषय. ते झाले 2 पेंटिंगच पडले ते. नाही, त्याचा तो result आपल्याला- काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता तुम्ही म्हणले कोर्टात जाईल. म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या जुन्याला आरक्षण दिलं ते जर मान्य न्यायालयात टिकत नाही म्हणलं त्यावेळी आता कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना ते त्याच्यामध्ये नाही, नाही, ते आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या आता मनाचे काय होतो. झालंय की- वातावरण झालं असतं ना हा. यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतके उलट्या काळजाचे निघतील म्हणून आमच्या लेकराला विरोध करतील म्हणून. नाही तर आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात. ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलटे काळजाचे होतील हे नंतर म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटचं एवढा तीव्र विरोध मुंबई उच्च न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागचा आडा बंद करा. सर्वोच्च न्यायालयात झाला
आपण त्याला स्थगिती दिली का? का विना त्रासाचं झालं का आपल्याला थ्रू? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही हा एक भाग आहे. पण त्याला जर स्टेज मिळाला असता तर आपण सगळे थांबलं असते. सगळ्या प्रक्रिया थांबवता आल्या असं आपल्याला. म्हणून त्याच्यामुळे सातारा गॅजेट त्यासाठीच आम्ही विचारपूर्वक विधिवान न्यायविभागाशी बोललो. ते म्हटले पण आता शेवटी कायद्यात त्यांचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार आम्ही तुम्हाला बोललो होतो. साहेब तुमचं आणि आमचं काय भांडण नाही. तुम्ही आलात तुमचं आम्ही सन्मान केला. हा आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 94च्या बद्दल जात नाही म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तर कोण आहे तुम्हाला सांगणारा आम्हाला माहिती नाही. बोलत नाही मी सातारा गॅजेट बोलतो. हा साताऱ्यातच बोलतो आम्ही सुद्धा. आमच्याजवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय? कोणचा आधार जोडलाय? GR काढताना कोणचाच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला शिकितो आरक्षण मी सध्या तुम्हाला काहीच आरक्षणच माहिती. तुम्हाला आकडे माहिती टप्पो आकडे. हे आकडे नाही हे शिका. हे गरिबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ. ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमचं कोर्टात जातं वय आणि यांजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकितोय त्याला म्हणत 94चं 89चं नाही करतात. एका अध्यादेशावरती आरक्षण टिकून एका अध्यादेशावरती 94 घडलं. 89चं बोलतोय मी आता. मंडल कमिशनचं अध्यादेशावरती आरक्षण टिकलेलं आहे. ते अध्यादेशावरती आरक्षण टिकत नसतं. तो रूल नाही. घटनेचे कलम वाच म्हणा काय बोलत ते मीडियात. दुर्दैवानं 54 निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही केला. त्यावेळी त्या लोकांनी कंटेस्ट करत न गेल्यामुळे विखे पाटील साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता तुम्ही असते मी असतो आम्ही चांगले लोक आहेत. नाही इतके नियत खराब नव्हती. आता बी नाही. 94 आपण दोघं असतो तर काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आत्ता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीनात. आम्ही संस्कारातच वाढलो. आत्ता बी सांगतो तुम्हाला. आत्ता चॅलेंज होतो 94चा GR आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकराबाळाच वाटोळ करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जात आहे 94चं बी आणि 90चं सुद्धा. कारण ते अध्यादेशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाही आहे त्याला. सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही. त्याच्यावर आता एवढी जाहीरपणे वाक्य करता नाही. मी करतोय ना. तुम्हाला कोण करा म्हणतंय? मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा. नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आला आहे नवीन विद्यार्थी. इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळ्या सुरू होत्या. काय बोललेत नुसते इथं आले अंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांब रे. इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागं लागले. का? तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो. मग लय चांगला आहे मराठ्याचा. आणि उशिक मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत्या. नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोला. पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना. आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच. ते पुढं जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला. कारण मिरच्या लागल्या इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमून उपकार फेडता लगेच. एखाद्या जर ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. कमला विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे. काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो. विखे पाटलाला समजून सांगतो. दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तर काढतो. उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला. तुम्ही एवढा कमजोर समजत हवे. ते बी बोलणे काय तर काही ते बी गेलेलं आहे. ते बी लय मागा लागल. हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावं बोलत येत. कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना. आम्ही एकदा कुस्ती केलेली ना दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बारा जाऊनच काढलं. तसं त्यांना बोलतात. काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. म्हणजे यांना गठुडं भरून द्या मग लय मजा लागत. मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याचं मागं. विख्यात असला लाडा असला आमकात असला काय चावतो काय चावतो तुम्हाला. पाटील आपण कोणाच्या टीकेला बी घालत नाही. आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे. कोण आपल्या शिवाय देऊ त्यांचा आपला उद्धार करून काही जर मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धाराला. पण आमचं म्हणणं आहे आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे साहेब. कोणी आम्हाला टीका करून विखे पाटील साहेब काय मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय वैर नाही. बरोबर नंतर हे पण तेवढंच खरं. व्यक्ती काय माझं आम्हाला पण लागतं ना. का लागतं? समाजाकरता किती माणूस इथं आला. तुम्ही इतकं बोलले बोलण्यात हरकत नाही. हे बी उदय सामंत साहेबाला बोलले. विनाकारण जे त्यांना ठोकले. मग त्यांनी यांना बोललं आम्हाला लागणारच ना. आमच्या माणसाला बोललं का? तुमचे इतके नेते बोलले. हा ओबीसीचे विखे पाटील साहेब कागदाकडे नका बघू. इतके बोलले. कागद पाहावं लागतं ते बोलतात. इतके नाही इतके ते बोललेत. माझा मराठ्याचा एकतरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून? का रे मग आमच्या लोक बोलायला जातात तुम्ही का अडीदा?
मी सुरुवातीला तीच भूमिका मांडली, आपला आठवत असेल की ज्यावेळी ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना, विरोध बोलला नाही. आता आम्ही मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता, हीच माझी भूमिका नाही, पहिली. आता भेटायला आले ना तुम्ही दोघं, आता लगेच सुरू कम भेटायला गेले आणि ती अय्यालगड सभा घ्यायला जाते, जमतं का? तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत, संविधानाच्या पदावर आहेत, तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका. एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही. का जाते तर जाऊ द्या, गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले, संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे, मग कुठं जातो रे बोचे? तुमचे गेले ना, आमच्या लोकांनी नाही दिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता. आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीच्या लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67ला दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89ला दिले आणि 94ला दिले. एका GR वर आमच्या 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघाचं भांडण. मला सातारा संस्थांचा GR पाहिजे, केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. सातारा संस्थांच्या मध्ये ते उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करणार तुम्ही मग? 94चा अडका मग, असं होईल? नाही तसंच होईल ना मग, होय ना, बरोबर आहे. 94चा अडका. बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असते, त्यांचं पण अडकण ना. असं कसं म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करू नका, एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या आहेत. आता घटना दुरुस्तीच्या कायद्या चकोडीजवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती त्या याची केस होती त्या कोण आरक्षणाची, चालू सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून. नाही नाही, त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. हा, इंदिरा साहनी. 52%ला हो, इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51% आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिला, सुप्रीम कोर्ट डाऊन केलं. इंदिरा साहनीचं तुम्हाला घटना जजमेंट दुरुस्ती सांगतंय केल्याशिवाय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. ते 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS करते, EWSला भारत सरकारने 10% वाढून दिली. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून दिली EWSमध्ये, भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची, काय करायची, त्या देशपाल तुम्ही सातारा संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा, कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला GR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन आहे. हैदराबादचा काढलेला तुम्ही यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता हे सांगतो. पण मी तुम्हाला आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं, संपलं विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्यांचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको झापू, तर कोणाला झापू. आता विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता सातारा संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. हैदराबादचा जो GR काढला आपण तो टिकण्यासाठी म्हणजे इतका आम्ही त्यासाठी श्रम घेतले, म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संविधानामध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे, पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो पण पुढच्या आठवड्यामध्ये की सातारा गॅजेट जे आणखीन पाहिजे ॲडव्होकेट जनरलचं, अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या, की याच्यात काही असेल तर दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. आता कारण जर त्याच्या एकमेकावर परिणाम होत असेल तर काढू आपण सातारा गॅजेटसुद्धा, काय अडचण नाही. असं आपण फर्म नाही की नाही काढणार असं नाही आहे. जर याच्यावर तो ओव्हरराईड ह्या GRमुळे त्या GR परिणाम होत नसेल तो बघू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं आपण काढू, फक्त एक कायद्याचे कुठं उद्या जर त्याला की याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुन्हा सरकारच दाखवू देणार की तुम्ही नीट पाहिलं नाही नीट. आम्ही कायद्यातच सांगतोय ना साहेब, आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा GR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय, राष्ट्रीय असल्याशिवाय तलाठी फेर ओढू शकत नाही, मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही.
बरोबर तुमचं म्हणणं आहे. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा संस्थांचा नाही आपण घेतो ओपिनियन एजीचंच म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं मग एजीच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन असतो की कॉन्स्टिट्युशनल लॉयर जे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा त्यांचं कसा आपण टिकला म्हणा एजी साहेब. त्यांचं आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना एजी साहेबांना म्हणा 94चा कसं काय टिकला 1994 जर आधार सिनियर नसेल. बोलून आपण 17 GRचा यांचे जे विषय आहेत ना ते 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक त्यांच्याकडनं लेखी घेऊ त्याच्यावरती एक ओपिनियन मागू यायची. साहेब तर ते ठीक आहे ना पण म्हणतात ते 94 प्रमाण करा ते वेगळ्या चर्चेचा मुद्दा आपला तो. पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल नाही, याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही साहेब. तुम्हाला आत्ताच सांगतो ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे. नाही तर ते होत नाही. असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये 31ची लावू नये 1800 पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत. कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. नाही पण त्यावेळी आपल्या सूचना आपल्या झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्जमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी डाटा सोर्स केला की कोणत्या नोंदी आहेत काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहेत स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा उपलब्ध आहे तो तर शिंदेसाहेब जाऊन आले तिथे त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. तर मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे GR काढून चालवायला ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला. GR मध्ये सुलभता आणा ना त्या GR मध्ये. कमून टाइम लावायला लागली कशामुळं मराठवाड्यातले टाइम का नाही आता एकच आहे काय मुद्दा time? बरोबर आहे जे हैदराबाद गाडी संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली पण तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा कामामध्ये वेळ गेलेला आहे. पण 2 गोष्टी आहे माझी 58 लाखाचा डाटा आपल्याला उपलब्ध करून देणं हा पहिला भाग आणि या हैदराबाद गॅजेटचे आणखीन अंमलबजावणी करताना किती देणं हा त्याला एक दुसरा भाग त्याला थोड्या देतच नाहीये ते. नाही जो आपण त्याला नाही, देतच नाहीयेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही. तुम्हाला लय झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये. नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला वेळोवेळी सांगितलं की हे करायचं. तुम्ही तुमचे पण तेच रिप्लाय आहे तर माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीयेत. आपण आमदाराला सांगू आमदाराला पुढं टाईम हे करायला आमदाराच्या मागं मरणाचे लचंड कोणा टाईम आहे नाही ना. आता ते लचंड त्यांना 29ला कळत तवर नाही कळणार त्यांना 29ला कळत आत्ता नाही. आता त्यांच्या मग टाईम बी नाही आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांचे चलू पण देत नाही. नाही आता मी ते आपण जे फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका. सणासण वाटप सुरू होईल. तर खासर पत्रकामध्ये धरलं ते गुरु याच्यामध्ये पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की ते नंबर आहेत फडणवीस साहेबांनी 50, जर 100. सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे संख्या आहेत त्यांच्या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा तर उद्या सकाळी लाईन लागा. बाकीचं मला काहीही बोलता येत नाही. त्यांनी जर उद्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर करून टाक. GR मी काढलाय कायद्यानं काढलाय आधार घेऊन काढलाय आणि चल दे प्रमाणपत्र उद्या सकाळी सुरू होते. नाही बोलू आपण त्यांची साहेबांशी बोलतो आम्ही उद्या सकाळी सुरू होते. नसता हे 10 महिने गेले असेच पुन्हा 10 महिने जाणार. माझी भावना फक्त तुम्ही समजून घ्यावं. शॉर्टकट शब्दात तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. समजलं. नसता हे होत नाही अजिबात होत नाही. गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळत नाही. फडणवीस साहेब म्हणले की सुरू उद्या सकाळी त्यांनी सांगावं आत्ता सांगावं. त्यांचा विरोध असं कारणच नाही मी कुठे विरोध म्हणला आहे का तुम्ही म्हणत म्हणाला तर नाही. त्याला काय अर्थ राव मग हे त्यांनी सांगायचं म्हणजे भाऊ त्यात सांगितलं आता त्यांनी काही वेगळं सांगितलं का नाही ना. आता काही लोक काम करत असतात. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय विनंती करू थोडं टाइम बाउंड करा निश्चित सांगा पुढे 3 नाही अधिकाऱ्याची फडणवीस साहेबांनी सांगितल्यावर भाऊ आम्हाला ठोकलेले अधिकारी मोठाले अधिकारी झालेत पोलिस. म्हणून दादा आता साहेब आणि सीएम साहेब विभागीय आयुक्तांनी तिथे बोलले विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं घरोघर काय सांगितलं घरोघर जायला सांगितलं आता हे जे हां ते बोलता एकदम जे नाही अर्ज केला तरी त्या सरकारी अधिकारी तिथे दारात जायचं म्हणजे अतिशय गांभीर्याने सांगितलं. आता लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका म्हणलं. आता सूचना दिल्या की घरोघर जाऊन मला 1 महिना सांगा किती वेळा तुम्ही घरी गेले किती लोक दाखले तुम्हाला मिळाले किती पुरावे मिळाले
आता लोक तुमच्यावर येणार नाही, तुम्ही लोकांपर्यंत जा. मी आता तेच बोललो ना, फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाहीत. तुम्ही फक्त एक त्यांना महिना वाट अडचण आली पाहिजे, साहेब. फक्त एक महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन सांगितलं पाटील काम झालं आता प्रत्येक, हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाणे 1 महिन्याच्या आत देणार. हो, घरोघर पण लोक पाठवतो ना, द्या मला लेखी मी देतो तुम्हाला. फडणवीस साहेबच. माझं ती किती राहिलं तुम्हाला, समितीचा अध्यक्ष म्हणलं किती वेळा पाटील. आता काही देताना आम्हाला तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बसलाय थोडा थोडा दाटू मोठी नाही बरं का खरोखरचा. तुम्ही काही देताना लिहून समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही आता. घरोघर समाजात जायला पण सांगितलं बघितलं. लोकांना. साहेबांच्या आजच्या आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला, फार वेगळा अहो मी टाईट केलं इकडून, तुम्हाला काय माहिती तुम्ही आज मी टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही. ते नाही आमचा खोटा घातला होता चांगला, ते सुचून द्यायला आम्हाला काही. आज मी टाईट केलं कालपासून इकडे तेव्हा पळायली ती त्यांचा अधिकारावर जा कार्ड असं ना आता. मी तेव्हा थेट सीएम साहेबाला बोलले, सीएम साहेब पाटील आपला आदेश आहे. दारात आहे. आणि आपण स्वतःकरता करत नाही ना, समाजाकरता आपलं भांडण आहे. तुम्ही जर आणि तुमच्या आम्हाला- भावनेशीच मी सहमत होऊन मलाही वाईट वाटतं कधी कधी की एवढा विलंब काय लागतो, खाली का होत नाही काम, काय अडचण नाही, लोक अर्ज का करत नाही. असं होऊ शकत नाही लोक अर्ज करत नाही म्हणून. त्यानं म्हणून तुम्ही लोक अर्ज करत नाही, मला परवा द्या अधिकार म्हटलं. का आला तो केशीचं कन्फ्युजन राहिलं आपलं. केसेस झाला ना? केशीचे तुम्ही किती येत म्हणतात? चालतो ना. नाही नाही 69 केसेस पण नाही नाही गोष्ट नाही नाही सगळ्याच एकूण चालतो ना. कागदकुळे मग केस. फाईल आणते. एकूण हा नाही नाही. आम्ही सर्व केस मागे घ्यायची मागणी करतो. एकूण गुन्हे 961. 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते. नाही 961. नाही नाही एक ही अपडेट आकडेवारी आहे. तर 830 फडणवीस मागे साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली. 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी. नाही नाही. त्यांनी 830 मागे घेतले. 64 थोडेसे गुन्हे गंभीर 64 मध्ये पात्र नसल्या तर 64 फक्त. बरं आता याच्यात गंभीर काय येतं, हे पोरच नाहीत त्याच्यात, ते गुंतलेले. बरोबर बोललोय ना, त्याच्याप्रमाणे आम्ही ती थोडीशी ते एक. दुसरं आंतरवलीत हाणलं कुणाला, आम्हाला. केशी कुणावर आमचे गुन्हे मागं घेऊ नका, आमचे गुन्हे मागं घेऊ नका. 307 120 त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. आता आपण हा मुद्दा काही बोला नाही माझ्या. आमच्यावर 120 आणि 307 लावलाय ना आमच्यावरती. आधी आम्हाला कोणी आणलंय फुटेज काढा, चलू द्या कोर्टात. त्यांच्यावर 307 120 लावा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते ते. नाही पडलं का नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा. नाही सरसकटचं सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले, गंभीर त्यांनीच केले ना, आम्ही नाही ना. आम्ही असे बसलेलो होतो, असे बसलेले लोक होतो. ढकलाढकली त्यांनी सुरू केली, मारझोडं त्यांनी सुरू केली, गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला. मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच, पण ज्यांनी निष्पात आंदोलन करणारा लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे, आपली मागणी. रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला आणणारे. हो ना, बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या. टोटल ते दुर्दैवी घटना होती. टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं. टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे, पण आपण मी बोलतो साहेबांशी आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहील. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले. आपलं बरोबर का रे, कुठे गेला ते? नाही माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राईटमध्ये पैसे हा नाही तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले, 100% म्हणला तुम्ही म्हणून. हा बरोबर. नाही आता नाही म्हणले बोलताना म्हणून मी कन्फ्युजन काढलं ते. 100% दिलेत म्हणले ते. मग ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे. 100% दिलेत म्हणले. बरोबर. 60,000 पैकी 355 लोकांच्या वारसानं 10 लाख रुपये दिले. 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले. तर ते आता सीएम साहेबांच्या कार्यालयात पहिली मला म्हटलं मी क्लिअर करून देतो आपण. आलाय तुमचा त्याला उद्या महिने मिळाली. उद्या मी तुम्हाला सोमवारपर्यंत सही घेऊन पडून सोमवारपर्यंत होऊन जाईल. आता 275 लोकांना मिळाले, 31 राहिलेत लोक, त्या मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपल्या विनंती एवढीच आहे. आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे, सहमत आहे. आपण ज्या समाजाकरता एवढा लढा उभा करताय, आपल्या भावनेचा आदर त्यांनी करतो नेहमी. आता
आम्ही का ढकलून लावले तेव्हा आपण आम्हाला जवळ घेतलं, प्रेम केलं, आम्ही पण ढकलून लावले. पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी तुम्हाला खात्री देतो. 10 महिने झाला ना, आपण त्याला वेळ लागतो पाटील कोणत्या गोष्टीला. 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना, हा तेवढं झालं शा खायला. तसंच नाही तर काय ते. पुढचं पाटील करू आपण. फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू, आम्ही देतोच आहे रेकॉर्ड आणून आपल्याला. माझे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे टोटल रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला, देतो आम्ही तुम्हाला. म्हणजे मग आणि जे काय होती बघ त्यांची बैठक घेऊन परत आता समजेल की जे आता नवीन शेती तयार केलं खबरमध्ये त्याला किती तुमचा खबा हैदराबाद गॅजेट. आपण अनेक वेळा विषय बोललो आपण वेळोवेळी आपल्याला कल्पना दिली काय होतं काय नाही. तर त्या चौकडीत जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी का आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होतंय. नाही आताची वेळ येणार नाही. मी कव्हर कंबर ज्या ज्या मागण्या आपण नाही, तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिखीच लागणार आहे ती, म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढं 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. बरं याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा. याद्या देतो आपल्याला. नाही सूचना शासनाला द्यावं लागतील, त्या प्रशासनाला. याद्या पण पाठवून देतो मग. नाही याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक, आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोललेत घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात तो दारात कशी येतील. तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाणे अधिकारी एंटरटेन करत नाही म्हणून लोक अर्ज कर सोडून देईल. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर. हे पण तुम्ही लिखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागलं ना शासनानं. संभाजीनगर गेलो की बॅग एकदम बसतो दोघं जण हां त्याप्रमाणे करतो पत्र. यस ओके ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर नाही कायदेशीरच काय कायदेशीरच त्याला आपलं नुकसान नाही करत हैदराबाद नाही नुकसान होतं. आम्हाला माहिती आमचं नुकसान झालं आता बहुत नाही नुकसान होत. ते नुकसान करून द्या करतो त्यांचं 94 जे चॅलेंज ओपिनियन घेऊ द्या त्याला. नाही होत. हे बघा ओपिनियन घेऊन तुम्हाला लेखी तुम्हाला पाठवतो. जसे सांगणार आहेत तसे आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. ओपिनियन मी ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो तुम्हाला. उडतच नाही. ॲडव्होकेट जनरल उमेन पाठवतो आपल्याला. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला JR काढलेला. त्याला एक वेगळा मार्ग तुम्हाला शोधतो. ओपिनियन काढून पाठवतो मग आपण त्याला परत एक वेगळा मार्ग शोधतो मी बोलतो ती ते JR आपण आता जाऊन डिस्कस करतो. त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती JR काढून टाका. ती JR काढायला तर अडचण नाही. त्याचा आपलं डोकं थोडं काम घ्यावं. तो JR काढायला तर अडचण नाही. उरलेल्या 21 गुन्हे आणि कलम लोकांची- कमी करायला का त्याच्यात तुम्हाला गुन्हे अडचण तर नाही. झालेत. फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे. आपण ते कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे. तुम्ही बोलले DCM साहेब म्हणजे विचार करतो म्हणले ते. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच मराठा मंत्रालय पाहिजे ते स्थापन करा. मराठा कोणी आपण मागणी केली. हा मंत्रालय सेपरेट पाहिजे. आहे तुम्ही सुद्धा कारण त्यांचं पण नाही त्यांचं नाही काय मग त्यांची उपसमिती मग बरं. आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारथीला दिलं द्या आम्हाला मराठ्याला कमी दिलं मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण मग उपसमिती बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची. मग आमच्या उपसमितीचं तुम्ही हे समजा काय अडचण आहे. आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं. ते राहिलेले JR लगेच काढा. 31 लोकांचे पण हा जो प्रश्न आहे ना मराठा समाजामध्ये स्थापन करण्याचा प्रश्न सामान्य आपण अजून सादर केला. मी सामान्य सादर केला प्रश्न नाही सुरू नाही सुरू झालं नाही अजून. प्रश्न दिला आम्ही तो नाही सुरू मी स्वतःचा सांगतो. भाग सुरू करा म्हणून. त्या धर्तीवरती कुठेही आपले सवलत सुरू गणेश नाही. पाटील होते सचिव हा. रिटायर झाले. त्यांना कुठेही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे. रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता EWचे पोरं ECBCचे पोरं 2014 पासूनचे कमी तुले ECBC अडचण नाही राहिली काही. आता EWचा इश्यू होता. EWचा फक्त इश्यू होता. EW काय झालं की EW ECBC आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्येमध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा तर ती आपण कार्यवाही सुरू केली.
त्यांना आता आपण कायमस्वरूपी दाखल करून त्यांचे पगार ते एसी त्या EWचे थांबलेत. काय झालंय EWचं काय झालं की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या ECBC आलं तर त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून त्या ECBC मध्ये ते पात्र होत नाही आणि EWला पात्र होत नाही. आता कायद्याप्रमाणे त्यांना तो फायदा देता येत नाही EW वाल्यांना. तर त्यांना मी काय सल्ला दिला होता आता इथं पुन्हा समोर चर्चा नको मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला तर ऐकायचं आपले पुरं नाही त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याचे आधी संख्या पद निर्माण करा. लावून दिलं EWचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना त्याची लेखी परीक्षा झाली फिजिकल झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मग दादानी काही सूचना केली आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो तर तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्य पद तयार करून नियुक्ती दिली त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला त्यावेळी ECBC नव्हतं पण त्यावेळी ECBC नव्हतं नाही आलं होतं साहेब त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट EWच होतं त्यावेळी फक्त EWच होतं EWS होतं आणि SCBC आलं होतं. नाही ते नंतर आलं 28 फेब्रुवारी 2024 साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादानी आम्हाला पाठवलं होतं शंभूराजे देसाईंच्या आपण त्याच्यात असं करू बैठक लावा ना आपण असं करू आधी संख्या पद निर्माण करू कारण त्या पोरांचे निवडी झालेले त्यांचं नुकसान कशामुळं बरोबर आणि आपल्या इथं तोच आणि त्या असून असून किती 150-200 EWS मध्ये जे सिलेक्ट झाली मुलं आहेत त्यांना ECBC लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही म्हणून त्याला अधिसंख्येपद निर्माण करावं हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर त्यातून ते सामावून राहिले EWS मध्ये मुलं सगळी आहेत तर ते पास झालेली आहेत फक्त ते ECBCच्या दाखल्यामुळे राहिलं सर त्यांचं काम त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं साहेब. आता काय करा त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची आणि दादानी आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना ती मंत्रालयाची मागणी सांगतो सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत महाज्योती सारथी बार्टी आणि TRTI साहेब पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो आणि OBC साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली वनारटी म्हणून आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वकष समान धोरण समिती आली प्रत्येकाला 300 कोटी दिले जातं आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात त्याला भारत सरकार अनुदान मिळतं म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादानी आता मागणी म्हणून केली तो की आपल्याला सामाजिक विभाग निर्माण सध्या झाला ते पाहिजे. सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आधीच प्रस्ताव दिला आता तो फक्त आता CM साहेबांकडे 8 दिवसांनी करू आपण तो स्वतंत्र प्रस्ताव करणं कारण त्याला मनुष्यबळच नाही आज तुम्ही याच्यात सोपंच करा नाही, दादांची मागणी योग्य आहे. आम्हाला स्वतंत्र तुम्ही विभाग. सोपं करा पोरं शिकलेले निवडी झालेल्या विशेष बाब सरकारला अधिकार येतो राहायचे त्यांच्याकडे आधी संख्या पद निर्माण करून टाकायचे पूर्वलक्षीप्रमाणे आणि त्यात ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं EWC मुलं आहेत महावितरण परिसर बसले EWC ECBC दोन्ही पण घेते महावितरणाला बसलेली मुलं आहेत पोलीस भरती आहे PS आहे पोलीस भरती नाही फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे पोलीस भरती नाही साहेब सांगलीचं उदाहरण दादांनी तरी जाणून घ्या तुम्ही एकदा तुम्ही तरी पण ते जाणून घ्या पोलीसचे ना पोलीसचे 133 PSI आहेत ते साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे पोलीस शिपाई 133 पोलीस विभाग MSCB सगळे 400च्या आसपास आहे 444 आहे ना माझ्याकडे अर्ज आहे तसं ते 2-2,500 नाही आहे ते 444 आहे मला माहिती मी रोज पाहतो तुम्हाला भेटतील मला पाटील साहेब दादांनी आता सांगितलं ना पुरवण्याशी सांगितलं सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही पोरग PSI झाले दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे ठीक आहे ते आधी संख्या पद निर्माण करून ते विषय वितरण साहेब बोलतो ते संपून घ्यायचे ते प्रस्ताव तयार करून घ्या EWS मधून आपलं काही पाठवून सेम साहेबांना आपलं लाड साहेब तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या हो पण लेखी दिलंय पत्र तो परत त्यांना द्या आपल्याला आता आपला विषय राहिलाय आपल्याला कारण पटापट उरकायला लागेल वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे कारण आराम करायला खूप आजच्या दिवशी साहेबांनी पत्र दिलं त्याला समान काढतो द्याव्यात असं आपण मुद्दे झाले सगळे साहेबांना पण हे करून गेलं पाहिजे सहाय्यक पदावर आहे मुंबई पोलीस भरतीचं आहे 24 लोक आहेत म्हणजे आणि ही पुण्यात आंदोलकांना वारसांना
इस्तेमाल नको म्हटलं पोरं. मग त्या साहेबांना म्हटलं MIDC कंपनी आहे महाजनची घ्या म्हटलं तुम्ही पोरांना दिला नाही म्हणजे होत नाहीये ना. माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय होत नाहीये, स्वतःचं स्थापन करायचं. होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब. आमचं घराणं काय आहे, आमचं तुम्ही त्याच्या त्यानं सगळा आरडा सुरू झाला. शांत बसा. आणखी 2-3 विषय राहिलेत ना. पाणी घे. 2-3 विषय राहिलेत ना. MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेला. काय आपण जी मागणी केली होती ना वय मर्यादा वाढवण्याची 1 वर्षाची जी जाहिरात उशीर आल्यामुळे जाहिरात वय मर्यादा आणि ते आपल्या सारथीचे जे आहेत ना ते बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांच्या आपल्या शिष्यवृत्ती जी आहे चालू करतो आपण. चालू करायला मान्य केलं. ते जे 8वी पासून 10वी पर्यंत शिष्यवृत्ती देतो आपण 8वी 10वीला ते आता कमी बरंच भांग लागून 80,000 पोरांना मिळत होते ती बंद झाली. कारण ते सारथीमधल्या सगळ्या आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते CM साहेबांनी मान्य केलं. त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही, सारथीला गती नव्हती. करू आपण त्या सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणं महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये. ते काय अधिकारी ते हो म्हणतात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले काय झालं की बजेटची जेवढी प्रोव्हिजन होती ना त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुरी दिली. आता व्याज परतावा मागू राहिला. म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता झालं इम्बॅलन्स्ड आहे. तर त्याच्यावर CM साहेब म्हणजे ठीक आहे ह्यावेळी खासबा म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता ह्या वस्तूवर बजेट किती आहे समजा 100 कोटी बजेट आहे. तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन टाका. आता मग जबाबदारी वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. थोडी ती जर विसंगती झाली तर ते मुख्यमंत्री मोदी म्हटलं मी करून देतो म्हणजे आता 1 वर्ष म्हणून आपण करू. पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत तसे 1,500 आता शिंदे साहेब काम करणार नाहीये. शिंदे साहेब आता ते तिकडे लोक आयुक्त झाले. त्यांचे काम होणार नाही. करतो म्हणले नाही होणार. नाही तरी ते करतील. ते चांगले माणसं पण आहेत. त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. पुन्हा वाटलं मुदत वाढ दिली आपण. नाही ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि आता जी मे का जूनमध्ये समिती ना चांगले न्यायमूर्ती एखादी त्यांच्यावरती देऊन मुदत वाढ दिली आपण 1 वर्षाला वाढून देऊ ना. काय प्रॉब्लेम. पण त्याच्यावरती काम मुदत वाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाही. आता चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं लागणार. नाही म्हटलं तर नुसती त्यांची निवड करून नुसती मुदत वाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. दिलं स्टाफ दिलं त्यांना आता नाहीये. पगारच नाही दिले त्यांना. ते घरी सोडून गेले. स्टाफ नाही. आणि मोडी लिपी उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक 1 महिना राहिले निघून गेले. त्यांना काहीच दिलं नाही. कंत्राटी ठरलं होतं तर त्यांचे काय काहीच दिलं नाही. त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. मग कसं सोयीला लागणार. नाही करतो मी आता ह्या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा CM साहेबांच्या समोर बसून जे काही आजचे प्रश्न आहेत जे त्याला गती द्यायची गरज आहे. काही थांबलेत काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाले. आता का इतक्या निवडणुका आहे मधल्या काळामध्ये तुमच्या राहून गेले जरा. पण आता मार्ग लावू आपण काळजी करू नका. चहा पाच त्या पावड्याला पावड्यात चहा पाहिजे मला वाटलं आतापर्यंत 4-5 कप चहा झाला असता. काय पाटील 1 कप चहा बोलता बोलता तुमच्या मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा पाजत नाही. गंगाधर फोन उचलत नाही. तक्रार आहे माझी फोन उचलत नाही माझं. गंगाधर तुम्ही सारखं नाव घेऊन त्याला कुणी मन घेतलं काही नाही. गाबाळ इथं गाबाळावरले देणे लोकांचं काही बोललं नाही बोललं तरी म्हणतात गाबाळ आणलं.
इथं गबाळ द्यायला कोण कोणाला मोकळं आहे कोणाला माहिती इथं आपल्या आपलंच कामाचं पड आहे सगळ्याला कोण देत आहे कोणाला कुठे घ्या पण ते आता क्लिअर करा आधी इथंच नाही आता आपण किती जी मागणी दिवसात लागणार आहे? केल्याप्रमाणे तुम्हाला- या संध्याकाळी त्या आयुक्ताबरोबर बसतो आम्ही बसा तुम्ही जेवण बसाना आम्हाला निरोप द्या. निरोप देतो आपल्याला हा निरोप आहे का नाही जे आहे ते खरं तुम्ही फसू नका मी फसत नाही तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही मला यायचं नाही कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या तुम्ही नसता चर्चा करा पक्की मगच सांगा जर तुमच्यामुळं असं म्हणायला होईल ऐका ना आता तुमच्यामुळं असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला पाटील आपली फसवणूक होणार नाही फक्त आता मी मागण्या नोंदून घेतल्या तो चर्चा करतो ठीक आणि आपल्याशी बोलतो परत ठीक है ना काय हरकत नाही चला चहा चहा द्या नसता चलो सांगितलं ना झालं सांगितलं रे बाबा MIDC आणि ती JR काढा म्हणून सांगितलं MIDC आणि JR ती विचारून सांगणार संभाजीनगरला आयुक्त साहेबांना मुख्यमंत्री साहेबाला विचारू आज सांगतील ना. आधी आपली का त्यांची नंतर घेऊ ना सगळं नंतर घेऊ ना एकदाच घेऊ ना आम्ही काय नुसतं चहा घेतो काही नाही त्यांनी पिशी नाही आणली काही नाही लोकांना की पिशीवर लगे नाही मॅनेज झाले आमचे झाले अरे रस्ता जाळून जाण्यासाठी काम करतो त्याच्यावर आरोप करता का